क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक झाली आहे। आरोग्य सेवांच्या बाबतीत विविध समस्या निर्माण झाल्या, ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागते। औषधांचा मोठा तुटवडा, बंद असलेली लिफ्ट आणि इतर समस्यांमुळे रुग्णालयाची कार्यप्रणाली गंभीरपणे प्रभावित झाली आहे। मालेगाव सामान्य रुग्णालयात शुगर, बीपी, कुत्रा चावल्यानंतरच्या लसी आणि इतर आवश्यक औषधांचा साठा मोठ्या प्रमाणावर कमी झालाय। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली असून या औषधाचा तुटवडा गंभीर समस्या बनली आहे। शासकीय रुग्णालयात ही समस्या निर्माण झाल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास अडथळा निर्माण झालाय। रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवल्या आहेत। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना, वृद्ध रुग्णांना आणि अपघातातील रुग्णांना उचलून दुसऱ्या मजल्यावर नेण्याचं काम नातेवाईकांना करावं लागतं। या परिस्थितीमुळे रुग्णाची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। अगर नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। नातेवाईक आपल्या कुटुंबातील रुग्णांना लहान मुलांसारखे उचलून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर घेऊन जात असल्याचं दिसतंय। यामुळे स्थानिक नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे। या समस्येवर त्वरित उपाययोजना होणं आवश्यक आहे। या समस्यांबाबत वरिष्ठ अधिकारी सूचित करण्यात आले असून लवकरच औषधांचा तुटवडा दूर केला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। लिफ्टच्या मेंटेनन्स बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला गेलाय आणि त्यांना लिफ्ट दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्य न्यूजशी बोलताना सांगितलंय की औषधाच्या तुटवड्याबाबत उच्च पातळीवर सूचना दिल्या आहेत आणि लवकरच यावर उपाययोजना केल्या जातील। तसेच लिफ्टच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कारवाई सुरू केली आहे। आशा आहे की या समस्यांचं त्वरित निराकरण केलं जाईल आणि रुग्णांना योग्य सेवा मिळवून दिली जाईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। दादा, तुमचं नाव काय आणि काय सांगाल? माझं नाव रोशन कैलास निकम। की माझे आजोबा आहेत, हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत। आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे। आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं, वरती घेऊन जा पेशंटला। वरती घेऊन आलो बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे, ECG करायची, तर मशीन वर अवेलेबल नाही। परत आता खाली घेऊन जायचं। ही अशी जगजमारी कवर करायची आम्ही। इथं जर सगळ्या सुविधा आहेत, मग असे का प्रॉब्लेम येतात यांनी? इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का? 1 महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे। याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो गेल्या आठवड्यात, तेव्हा तोच प्रॉब्लेम, आता असा प्रॉब्लेम। आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे। कुठून आलात तुम्ही? मी बिरोबा साकुरीवरून। सर, काय सांगाल, जवळपास 15-20 दिवसापासून हॉस्पिटलची लिफ्ट बंद आहे, त्यामुळे त्याच्या जे पेशंट आहेत त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो। हॉस्पिटलची लिफ्ट ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे। ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा होतो, त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे। आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते PWD विद्युत विभाग यांच्याकडे असते। त्यांच्याकडे आमचा कंटिन्यूअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्यूअस प्रयत्न करतायत आणि 2-3 दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत। हॉस्पिटलमध्ये जवळपास औषधांचा तुटवडा आहे असं समजतं काय? निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे। उदाहरणार्थ NCDचे मेडिसिन म्हणजे शुगर, BP यासाठी लागणाऱ्या गोळ्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेबीपूर म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो, त्याचा पण शॉर्टेज आहे। परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्यूअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।